आपल्याला जायचं आहे, हा थेट बोकरटाचा रूट आहे, हा बडवानीचा. हा जो रूट दिसत आहे ना, तर ह्या रूटनीच जायचं आहे असं. तर आता पुढे निघू आपण. चला. तर पुढे विना आणि साहिल दोघं निघालेले आहे आणि इथे सोबत मी. आता आम्ही दोघं खतरनाक, हा जबरदस्त घाट रस्ता आहे बरं का. तुम्ही बघतच असाल किती खतरनाक असा, म्हणजे डोंगर आहे आणि हे मोठे मोठे खडकाचे डोंगर आहे. इथे मातीचे डोंगर कमी आहे, खडकाचे डोंगर जास्त येणार आहे. दरड कोसळण्याची शक्यता म्हणजे कोसळलेलेच आहे. हा, दगडानेच कोसळलेले आहे. बळवानी जायचं म्हणजे काही साधा रस्ता नाही हा. जेवढा चिकना रस्ता तेवढा हा रिस्की पण आहे. हे तर बरं नशीब आमचं पाऊस नाही. हा, नाही तर बेकार वांदे होते. खूप खतरनाक घाट रस्ता आहे. आणि मध्य प्रदेशमधलं हे वन्यक्षेत्र आहे ना, खूप अद्भुत वाटतं मला बघितल्यावर. तर आम्ही होते ना पूर्ण ह्या डोंगरांमध्ये बरं का. आणि आता आहे ना इथे बडवानीच्या मेन रूटला लागून गेलेलो आहे आता. तर आता इथून आहे ना पूर्ण घाट समाप्त झालेला आहे आणि बोकरटा जवळपास आता 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि बघू आपण पुढे बोकरटापासून बडवानीचा रूट जो आहे ना आपण बघितलेला नाही आहे. तर पुढे घाट रस्ता आहे का काय आहे ते पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी बोकरटामध्ये. आता आपण ऑफिशियली बोकरटा गावामध्ये एंटर झालेले आहे. समोरवरती आकाश बघत असाल तुम्ही, पूर्ण मोकळं आहे, पाऊस नाही इकडे. आणि जर तुम्ही पहिला पार्ट नसेल बघितला ना देवगडचा, खेत्यापासून देवगडचा, म्हणजे पूर्ण बोकरटाच्या बडवानीचे जे मध्य प्रदेशचे जंगल आहे त्यातून तो प्रवास देवगडचा आहे, तर पहिला पार्ट नक्कीच बघा. कारण आपण प्रवास करणार होते खेतिया ते बडवानी डायरेक्ट, पण आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 केलेला आहे देवगडपर्यंत. आणि देवगड ते आपला प्रवास आहे आज बडवानीपर्यंतचा. तर हे गाव जे आहे बोकरटा, चांगलं गाव आहे. पहिल्यांदाच आलो ह्या गावामध्ये. तेव्हा आलो होतो रात्री, पण गावात नव्हतो. रात्रीची वेळ असल्यामुळे सगळं बंद होतं आणि बाहेरूनच गेलो होतं. खेतियासारखंच वाटतं काय? थोडं लहान आहे, थोडं लहान आहे. सगळी सोय आहे असं इथे पण. हां, तर हे बघा बडवानी इथून 40 किलोमीटर आहे. सेंदवा पाटी. तर इथे बोर्ड लावलेला आहे किलोमीटरचा. पाटी 17 किलोमीटर, बडवानी 40 किलोमीटर, सेंदवा 70 आणि इंदोर 205 किलोमीटर आहे. तर ह्या रूटने देखील इंदोरला जाता येतं. काय रे, बोकरटापासून पुढे आलो आणि नदी लागलेली इथे, जबरदस्त नदी आहे इकडे. आणि मला तरी वाटतं इथे ना पूर येत असेल तर ह्या पुलावरून आहे ना पाणी जात असेल बरं का. खूप खतरनाक आहे, बघू शकतात तुम्ही. एकदम निळभोर आकाश बघायला मिळतं, एकदम सुंदर वातावरण आहे इथून. 5 किलोमीटर आलो आणि चौकी हे गाव लागलेलं आहे बोकरटापासून. आता पुढे जे गाव आहे ते आपल्याला पाटी. तर आता आपण डायरेक्ट पाटी हे गाव बघू आपण पुढे. इकडचे जे म्हणजे बोकरटापासून जो रोड लागलेला आहे ना, तो सिमेंटचा नाही बघायला मिळत आपल्याला. बोकरटापासून पुढे आपल्याला डांबरी रोडच बघायला मिळतो, पण एकदम मस्त रोड आहे. सनसनाट रोड आहे. गाड्या पण सिंगल रोड आहे बरं का, गाडी सावकाश चालवली पाहिजे तरी. तर आपण आहे ना आता पाटी ह्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. मध्य प्रदेशचा पाटी ह्या गावामध्ये एंट्री केलेली आहे. आणि बघू शकतात तुम्ही इथलं वातावरण. आता गाव बंद झालेलं आहे का काय रे, का सुरुवात आहे म्हणून तसं आहे मध्ये असेल गावामध्ये का काही पुढे बाजार वगैरे असेल भरलेला. तर आता एंट्रीच आहे त्याच्यामुळे काय एवढं बघत वाटत नाही इकडे का काय. पुढे बघू आपण गाव काय बाजार वगैरे आहे का. तर सेम मला तरी वाटतं बोकरटा टाईपच हे गाव पण आहे, लहान, म्हणजे एवढं मोठं नाही पण आहे. इथे बँक वगैरे आहे, जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत तेवढे दुकानं आहे इथे. म्हणजे असं बोकरटा सारखंच सेम वाटत आहे मला. हां, थोडं मोठं आहे का? बोकरटापेक्षा थोडं मोठं असेल. हां, पुढे जसं आलो तसं अजून मोठं मोठं चाललंय गाव. पहिल्यांदाच एंट्री केलेली पाटी या गावात. मध्य प्रदेशचं पाटी नाही तर तुम्ही समजाल आपलं पाटी कुकरमुंडा गुजरातमधलं, हे मध्य प्रदेशचं पाटी आहे.
ट्रकच्या मागे ना केव्हाच अटकून गेलेलो होतो बरं का, जेमतेम रॉंग साईडने जेमतेम निघालो आम्ही. बरंच मोठं गाव आहे, बोकरटा लहान आहे बरं का, आणि पाटी हे गाव मोठं आहे भरपूर. पुढे बघू आता काय आहे इथे. हे गर्दी भरपूर आहे इथे. बाप, नर्मदा नदी काय इथून? हा बघ ना, ही नदी मला तरी वाटतं ना नर्मदा नदी असावी. हा काही ना नर्मदा नदी असेल असं मला वाटतं. कोणी जर ह्या एरियातून व्हिडिओ बघत असेल तर नक्की सांगा कोणती नदी. पाटी ह्या गावातून हा पूल बघायला मिळतो आपल्याला. तर आता तुम्ही चला आता पुढे जाऊ आपण. आता इथून किती किलोमीटर असेल? आता जवळपास 20 किलोमीटर असेल ना. आता 20 किलोमीटरच्या अंतरावर असेल आता बडवानी. चला आता आपण बघू पुढे काय कसा रस्ता आहे. आता आम्ही जवळपास आहे ना 100 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे नंदुरबार पासून बरं का. पण आपण व्लॉग जो आहे ना मेन खेत्या आणि बोकरटाच्या घाटापासून सुरुवात केलेली होती, आणि पाटीपासनं 2 किलोमीटरच्या अंतरावर आलो, आणि इथून 19 किलोमीटरच्या अंतरावर आता बडवानी. तर चला व्हिडिओमध्ये बनवून राहा. निघालेलो आहे आता आम्ही. थोडासा स्टॉप घेतला इथे, आणि आता आपण पुढे बडवानीच्या रोडला निघालेलो आहे. जवळपास आता 5 वाजून गेलेले आहे. आपण खेतियामध्ये 2 वाजेला होते. 3 तास झालेले आपल्याला. बडवानीच्या आहे ना जवळपास 8 ते 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना हा एक थोडासा घाट रस्ता लागतो, आणि पुढे त्याच्यानंतर कदाचित बडवानी असेल गाव असं मला वाटतं. पण 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना बडवानीचं बोकरटावरून जाताना हा घाट रस्ता बघायला मिळतो आपल्याला. हे डांबरी रस्ताच आहे, सिमेंटचा नाही आहे. इकडे आहे ना एकदम पूर्ण दाट जंगल बघायला मिळतं बरं का. हे बघा पूर्ण दाट जंगल आहे. इथे 4ही बाजूनी जंगल आहे, आणि खूप सुंदर असा रस्ता वाटत आहे इथे बघायला. आणि इथे ना पिकअप गाड्या खूप भरून भरून जाऊ राहिल्या बरं का. इथे ह्या रस्त्याला खूप जास्त गाड्या जाऊ राहिलेल्या. आता आपण बघू बडवानीमध्ये पोहोचल्यानंतर तिथलं वातावरण कसं येतं. थोडं पुढे आलो, आणि ते मी नुकताच तिकडे ना एक बोर्ड वगैरे पाहिला बरं का, बिबट्याचा, वाघाचा, टायगरचा म्हणजे, आणि वन्य प्राण्यांचा असं. हो बापरे इथे माकडं वगैरे डायरेक्ट येत होता. मला वाटलं माझ्यावरच येतो काय असं. ते ना वन्य प्राण्यांची भीती वाटतं. हा आम्ही थांबलेलो इथे, आणि बघू शकतात तुम्ही त्याला आहे ना इथे केळ दिलेलं होतं खायला, आणि केळ घेऊन चाललंय. खूप सारे माकडे इथे. हे बघा तुम्हाला झाडावर दाखवतो. माकडांचं जंगल आहे पूर्ण. इथे वन्य प्राणी पसरलेले इथे. तर इथे ना खूप घनदाट जंगल आहे, आणि इथे वन्य प्राणी भरपूर असावेत. इथे मागे बोर्ड पण पाहिले, जसं की तुम्ही आता माकड वगैरे पाहिले इथे. आणि इथे ना खूप जण इथे थांबून आहे ना इथे काय काय फळं वगैरे पडलेले इथे देत असतील फळं वगैरे खायला, त्यामुळे इथे वन्य प्राणी भरपूर आहेत. आणि माकडांचं प्रमाण तर खूपच आहे इथे. तर इथून आता जवळपास 5 का 6 किलोमीटरवर बडवानी हे गाव आहे, बडवानी जिल्हा. तर आता आपण जाऊ आता तिकडे पुढे. तर चला मग. वीणा आणि साहिल निघालेले, आणि आम्ही पण निघालेलो आहे आता डायरेक्ट बडवानीमध्ये. आता स्टॉप घेणार आहे आपण. आता मला तरी वाटतं ना आता बडवानी जिल्ह्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे फायनली. तर पोहोचून गेलेलो आहे. आजूबाजूला घरं दिसत आहे, म्हणजे आपण बडवानी जिल्ह्यामध्ये पोहोचून गेलेलो आहे, सिटीमध्ये पोहोचून गेलेलो आहे. पुढे सिटी असेल तुम्हाला आम्ही दाखवतो अजून पुढे काय काय आहे, कसं आहे ते इथे जिल्ह्या बडवानीमध्ये. ॲक्च्युली आम्ही सिटीमध्ये एंट्री तर केली आहे, पण आम्हाला माहिती नाही इकडे आता पुढे जायचं काय जायचं. पण आम्ही बडवानी जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये फायनली एंटर्ड झालेलो आहे. इकडून लक्झरी वगैरे येत आहे इंदोर बडवानी. तर मला तरी वाटतं हाच रूट असावा ना रे. तेच हाच रूट असावा असं वाटतंय मेन. बघू आपण पुढे काय सिटी वगैरे आहे का. बघू शकतात बडवानी शहर. बडवानी मधून जर कोणी बघत असेल ना तर हे हवेली सारखं काय आहे ते सांगा मला. पण फायनली एंटर्ड झालेलो आहे सिटीमध्ये, आणि आता आपल्याला इथे सिटी बघायला मिळते बडवानी. तिकडे कोर्टही वाटतं, जिल्हा सत्र न्यायालय.
आता आम्ही इकडे काहीतरी खाण्यासाठी शोधत आहे. भरपूर मोठा जिल्हा आहे ना. पाऊस नाही पण इकडे पोलीस थाना कोतावाली, जिल्हा बडवानी, मध्य प्रदेश. इकडे बडवानी जिल्ह्याचं बस स्टँड आहे. बघा इथे हे बस स्टँड आहे. ॲक्च्युली आम्ही ना इंदोर रोडला लागून गेलेलो आहे. तर आम्ही रिटर्न फिरून पुन्हा आहे ना सिटीमध्ये बघतो काय खायचं काय, आणि तिकडेच आपला हा व्हिडिओ संपू. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो मी अजून काय दिसतं बडवानी जिल्ह्यामध्ये काय काय आहे बघायला. आम्ही नुसते भटकू राहिले इकडे, काय कुठे काय समजत नाही. शोधू राहिले काय काय खायला भेटतं काय वगैरे, सिटी बघत फिरू राहिलेले. तर आजचा प्रवास आपल्याला इथे थांबवायचा आहे. बडवानीमध्ये पोहोचून गेलेलो आहे. संध्याकाळचे 6 वाजत आहे आणि आम्ही ना जवळपास 3 ते 4 तासाचा प्रवास खेतियापासून केला. तर खेतिया ते बडवानी आणि बोकरटा मार्गे हा जो जंगलाचा आणि घाटाचा जो रस्ता होता, हा रूट कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर असेच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी आहे ना तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत भेटू आपण एखाद्या नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि एन्जॉय करा. धन्यवाद.